आधी बोलू का? येस. ओके. नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. प्रत्याहार या विषयी आपण बघत होतो. आतापर्यंत डोळ्यांनी पाहणे, जिभेनी बोलणे, कानाने इकडे याबद्दलच्या प्रत्याहाराविषयी ऐकून झालं. आज मी नाकाच्या प्रत्याहाराच्या विषयी बोलणार आहे. नाकाचे आहार म्हणजे वास घेणे, श्वासोश्वास करणे. आता ह्यांचा प्रत्याहार कसा होतो ते बघूया. पहिली गोष्ट म्हणजे आपण हे लक्षात ठेवायचं की प्रत्याहार ही ध्यान लागावं यासाठीची एक स्टेप आहे. तर श्वास घेणे याविषयी आता थोडं बोलते. जेव्हा आपण मेडिटेशनला बसू त्यावेळी अशी जागा निवडावी की जिथे आजूबाजूला कुठलेही पदार्थ तयार होत नाहीयेत, शिजत नाहीयेत. उदाहरणार्थ जर का आपण अशा ठिकाणी बसलो जिथे बटाटे वडे तळले जात आहेत, घमघमाट सुटलाय आणि वास दरवळतोय, तर हा सगळा नखाद्वारे वास घेऊन आपण बटाट्या वड्याचे ध्यानच करायला लागू. तर अशाने मन तिकडं आकर्षिलं जाईल आणि मग त्याचं ध्यान होतं. अशी जागा ध्यानासाठी अयोग्यच आहे. तसंच उदबत्ती किंवा धूप, असे जे वास येणारे पदार्थ आहेत ना, ज्याचा धूर होतो, धूप हे लावून ध्यान करू नये. त्यानंही मन विचलित होतं. आता दुसरं नाकाचं फंक्शन आहे श्वासोश्वास करणे. त्याचा प्रत्याहार म्हणजे प्राणायाम. प्राणायामाविषयी आधीच बघितलं आहे, पण प्रत्याहारामध्येही हा पॉइंट पुन्हा रिपीट होतोय, तर पुन्हा एकदा ऐकायला लागेल थोडंसं. अ, प्राणायाम म्हणजे प्राणवायूचा आयाम किंवा प्राणवायूवर नियंत्रण आणणे. मनुष्याचा श्वास 14 ते 15 वेळा एका मिनिटात होतो. तो प्राणायाम करून 8 ते 10 मिनिटं आणता येतो. आपली आयुष्याची मर्यादा श्वास संख्येवर अवलंबून आहे, असा योगाचा सिद्धांत आहे. तर श्वास संख्या जेवढी जास्त तेवढं आपलं आयुष्य कमी. म्हणजे इनव्हर्स प्रपोर्शन आहे थोडक्यात. उदाहरणार्थ कासव जर बघितलं तर त्याची श्वसन संख्या जी आहे ती 3 to 4 पर मिनिट आणि त्याचं आयुष्य ऑलमोस्ट 100 वर्ष असतं किंवा कदाचित आणि जास्तही असू शकतं. या उलट कुत्रा जर घेतला तर त्याची जी रेस्पिरेटरी रेट आहे तो 120 to 150 पर मिनिट असं सांगितलंय आणि आपल्याला माहितीये कुत्र्याचं आयुष्य ऍट द मॅक्स 20 इयर्स असतं. त्याच्याहून बरेच जातीचे कुत्रे कमी वय असतं त्यांचं. याचाच अर्थ म्हणजे देअरफोर आपले आयुष्य वाढवायला हा प्राणायाम उपयोगी पडतो. अ, शिल्पा मॅडम ही आपल्याला क्लासच्या सुरुवातीला व क्लास झाल्यावर नाकासमोर बोट धरून श्वासाची लय मोजायला सांगतात. तेही याचसाठी. हे आपण सगळ्यांनी अनुभवलंय की आधी श्वसन संख्या जास्त होते आणि सगळं झाल्यावर एकदम प्राण आपला श्वास कमी होऊन जातो संख्येने, हळू होऊन जातो. आता प्राणायामाचं उद्दिष्ट काय आहे? आपण बघतो की विशिष्ट गोष्टी करताना श्वासाची गती बदलते. उदाहरणार्थ सुईत दोरा घालताना क्षणभर श्वास थांबतोच. किंवा फोटो काढत असताना छान फोटो यावा यावा असं वाटत असेल तर श्वास आपण रोखून धरतो किंवा त्यावेळेला तो थांबवतो. भावनांचा उद्रेक झाला तर श्वास फास्ट होतो. रागवलो आपण फार एखाद्यावर तर श्वास फास्ट होतो. किंवा व्यायाम केला, शारीरिक व्यायाम, तरीही श्वास फास्ट होतो. शरीर जेवढे स्थिर तेवढी श्वासाची गती कमी असं आहे. देअरफॉर श्वासाची गती ही शारीरिक व मानसिक स्थैर्यावर डिपेंडंट असते. प्राणायामाचे उद्दिष्ट हेच आहे की त्यामुळे शरीर व मनावर नियंत्रण येतं. त्याचं धावणं थांबतं आणि त्यामुळे पुढील वाटचाल सोपी जाते. म्हणजे पुढे आपण धारणा, ध्यानात, समाधी यासाठी शरीर मन सज्ज होतं, रेडी स्टेडी होतं. मानसिक स्थिरता असेल तरच ध्यानाचा अभ्यास होऊ शकतो.
याशिवाय शिल्पा मॅडम भ्रामरी, कुंभक, नाडी शोधन असे जे प्राणायाम घेतात, त्यामुळेही आपल्या विचारांची संख्या कमी होऊन मन स्थिर होतं व ध्यानाकडे आपली वाटचाल चालू होते. आणि याच कारणाने रोज आपण हा क्लास अटेंड केला की आपल्याला फ्रेश वाटत असतं. आणि अर्थातच शिल्पाताईंचे मध्ये मध्ये पेरले जाणारे जोक्स आणि बोलणं ह्याच्यामुळेही आपल्याला फ्रेश वाटतं, एनर्जेटिक वाटतं. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू. येस. नमस्कार. थँक्यू सो मच. खूप कोणी हा विचार इतका डीप केला नसेल की नाक आणि त्याचा आहार. तर थँक्यू सो मच डॉक्टर दीपा फॉर क्लॅरिफाईंग ऑल द मायन्यूट डिटेल्स. थँक्यू. थँक्यू.